आता स्कार्फ बांधायचं ट्युटोरियल तर झालंय. आता दाखवते मी माझं हँकीचं कलेक्शन. लुक ॲट धिस. एवढं हँकी माझं खूप जुनं आहे. मी याला सहजासहजी काही जास्त यूज करीत नाही, पण असंच एक आठवण म्हणून ठेवलंय. कारण की स्कूलमध्ये मी आणि माझ्या बेस्ट फ्रेंडने ना मी हा सेम हँकी घेतला होता. 6-7 वर्ष झाले असतील, अजून आहे माझ्याकडे. हा पण खूप छान आहे, फक्त हा थोडासा जाड आहे, त्याच्यामुळे ना इतका काही मला आवडत नाही. की हा पण खूप सुंदर आहे, पण हा आहे ना माझ्या आवडीमध्ये 2 नंबरला येतो. की आता हा मला आवडण्याचं कारण असं आहे का माझ्या सगळ्या हँकीमध्ये ना सगळ्यात सॉफ्ट वाला हँकी हाच आहे. म्हणजे हा लई इतका सॉफ्ट आहे ना, लई. आता ह्याची प्रिंट आणि कलर हे मला प्रचंड आवडतं, म्हणून हा एक आवडतो. हे माझ्या हँकीचा राजा, म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट हँकी. हा मला इतका आवडतो ना, इतका म्हणजे हा मला आवडतो म्हणून मी याला जास्त यूज करत नाही. कारण की जर जास्त यूज केला तर मग पूर्ण खराब होईल आणि याला फेकून द्यावं लागेल, म्हणून मी याला लईच सांभाळून वापरते मला हँकी. आता हा हँकी ना खूप दिवसांचा आणि खूप जुना झालाय. आता याचा यूज मी फक्त जेव्हा पेंटिंग करायची असेल ना, तेव्हा हात वगैरे पुसायला तेव्हाच करते. हा हँकी ना माझ्या दीदीचा आहे. ती एक दिवस माझ्या रूमवरती आली होती आणि रूमवरतीच विसरून गेली हा हँकी. त्यापासून हा माझ्याकडेच राहतो. सो हे सगळं होतं माझं हँकीचं कलेक्शन. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओचं श्रेय जातं ते म्हणजे आपल्या श्रेयाला. तर श्रेया, मला नक्की सांग तुला माझं हँकीचं कलेक्शन आणि स्कार्फ बांधायचं ट्युटोरियल कसं वाटलं. DM केला तरीही चालेल, कमेंट केला तरी पण चालेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.